पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, खऱ्या अर्थानं झाले तर जनसेवा ही प्रत्येकाला अवलंबून असते। खऱ्या अर्थानं जनसेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर शैक्षणिक कला क्रीडा याच्या माध्यमातून नालासोपारा परिसरामध्ये सर्वात मोठा हात आहे। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यासाठी लाभलेले आहेत निलेशजी देशमुख साहेब। देशमुख साहेब, आज जनसेवा प्रतिष्ठानचं रक्तदान शिबिर आहे, त्या संदर्भात प्रथमतः तुम्ही जनसेवेसंदर्भात काय सांगाल? जनसेवा संदर्भात सांगायचं म्हणजे गेल्या 4 वर्षापासून ही संस्था जी आहे ती रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहे। हे त्यांचं 7वं रक्तदान शिबिर आहे आणि मला वाटतं ब्रिजेश शुक्ला यांच्या माध्यमातून ही सगळी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि ते बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत। चांगल्या प्रकारचं सामाजिक काम या ठिकाणी सर्व तरुणांना बरोबर घेऊन ते करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणजे हा रक्तदान शिबिर आहे। आज वैद्यकीय संदर्भात सांगायचं झालं तर रक्ताचा पुरवठा खूपच कमी आहे, तर तरुणांना एक तुम्ही काय संदेश द्याल रक्तदान शिबिरासंदर्भात? खरं म्हणजे बहुजन विकास आघाडी कोविडच्या सुरुवातीपासून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहे। मुळात कोविडमध्ये सुद्धा रक्ताची पुरवठा खूप कमी झालेला आणि तेव्हा मला वाटतं वसई विरारमधनं बहुजन विकास आघाडीचे आमदार सितीश ठाकूर यांच्या संकल्पनेतनं बऱ्यापैकी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्यातनं प्रेरणा घेऊन मग माझं जुलैमध्ये बसलेलं आणि ब्रिजेश शुक्लासारखे जे कार्यकर्ते ज्यांनी खरं म्हणजे हे 7वं होतं आहे आणि एक सामान्य कार्यकर्ता पण काय प्रकारचं या ठिकाणी सामाजिक काम करू शकतं याचं उदाहरण म्हणजे हा ब्रिजेश शुक्ला आणि त्यांची पूर्ण टीम आहे। मी या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि वसई तालुक्यातनं बऱ्यापैकी रक्तदान करणारी तरुण या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या काळातसुद्धा वसई तालुका हा सामाजिक कामाचं एक उदाहरण पूर्ण महाराष्ट्रापुढे ठेवेल अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद साहेब। मकोना साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मकोना साहेब, आज जी जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महिला मंडळ सुद्धा सहभागी व्हावा असं मला सुद्धा वाटतं, तुम्ही महिला मंडळांना काय संदेश द्या? महिलांनी पण यावा, रक्तदान करावा, कारण काय आजच्या परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा खूप आहे आणि प्रत्येक लोकांनी स्वस्फूर्तीने यायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे। आणि आपला मित्र ब्रिजेश आज 7वं रक्तदान शिबिर आहे आणि खरं म्हटलं तर जेव्हा पण त्याला फोन केला, एखादा कोण रक्तासाठी आला आणि त्याला फोन केला तर त्यावेळी ताबडतोब तो रक्त उपलब्ध होते, तर त्यासाठी मी त्याचे अभिनंदन करतोय। साहेब, दुसरा माझा असा प्रश्न आहे की वसई विरार महानगरपालिकेमध्ये आरोग्य संदर्भात म्हणजे नगरपालिकेचे जे हॉस्पिटल आहेत त्यासाठी सुविधेसाठी अजून तुम्ही काय संघर्ष कराल का? करणार नाही संघर्ष। अरे, हॉस्पिटलची स्थापना आज आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूरने केली आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी मिळून, आमचे कार्यकर्त्यांनी मिळून केलेली आहे। आणि काही अडचणी आली, समस्या आली तर आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार सितीश ठाकूर आणि आम्ही सर्व मंडळी, आम्ही सर्व एकत्र आहे, कधीही या। धन्यवाद साहेब। आताच आपण जाणून घेतलं की रक्तदान शिबिर नव्हे तर या संदर्भात असलेल्या सर्व वैद्यकीय संदर्भात असलेल्या सर्व आता सरांनी आपल्याला बोलून दाखवलं की सर्व सुविधेसाठी वसई विरार महानगरपालिकेची मधली जी रहिवासी आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण संघर्ष आम्ही करू। त्याच पद्धतीने जे ब्रिजेश शुक्ला आहेत यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक केलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून वारंवार असं रक्तदान शिबिर असू दे किंवा समाजसेवा असू दे ही केली जाते आणि ही करत राहू असं यांच्या माध्यमातून आता जाणून घेतलं। भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मला वाटतं आता या ठिकाणी दुपारच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 150 लोकांपेक्षा जास्त रक्तदान या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे। जाणून घेऊ आपण यापुढे। कॅमेरामॅन संदेशसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।